नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपण ऑनलाइन स्ट्रे वेकन्सी राउंड 1 नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेस मधील एमबीबीएस बीडीएस ग्रुप ए साठीचा ऑनलाइन स्ट्रे वेकन्सी राउंड 1 साठी एमबीबीएस च्या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये किती सीट्स आपल्या कॅटेगरीला उपलब्ध आहेत या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला आज आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण असणाऱ्या सर्व प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये या राउंड मध्ये मालती मेडिकल कॉलेज एक नवीन 50 सीट्सने उपलब्ध झालेला आहे। त्याचबरोबर अश्विनी ग्रामीण रूरल मेडिकल कॉलेज सोलापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला 50 सीट्स वाढून आले आहेत, म्हणजे 100 सीट्स आपल्याला वाढून आलेले आहेत। एकंदरीत सर्व पाहायला गेलं तर 3599 म्हणजे 3600 सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत। आयक्यू कोट्यासाठी त्यामध्ये 15 सीट्स उपलब्ध आहेत। सर्व जर आपण विचार करायला गेलो तर ओपन कॅटेगरीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 141 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। आता त्यामध्ये जर पाहायला गेलं तर 45 सीट्स फक्त वेदांताचे आहेत, म्हणजे 96 सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत। त्यामुळे कट ऑफ कमी येऊ शकणार आहे, म्हणजे दरम्यान 2 ते 3 मार्कांनी कट ऑफ खाली येऊ शकतो। ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी 0 सीट्स आहेत, कारण प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट्स नसतात। एसीबीसी साठी आपल्याला एकूण 19 सीट्स उपलब्ध आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, त्यातले वेदांता पालघरमध्ये 10 सीट्स उपलब्ध आहेत, म्हणजे आपल्याला इतर संपूर्ण कॉलेजेसमध्ये 9 सीट्स उपलब्ध आहेत। व्हीजे कॅन्डिडेटसाठी म्हणजेच आपल्याला म्हणजेच विमुक्त जातीसाठी 4 सीट्स उपलब्ध आहेत, फक्त 4 सीट्स उपलब्ध आहेत। त्यामुळे वेदांतामध्ये 2 आहेत आणि इतर संपूर्ण राज्यामध्ये फक्त 2 सीट्स उपलब्ध आहेत। NT1 या कॅटेगरीसाठी 2 सीट्स उपलब्ध आहेत, वेदांतामधलं एकही सीट्स उपलब्ध नाही, म्हणजे आपल्याला दोन्हीचे 2 मेरिट सीट्स आहेत। NT2 या कॅटेगरीसाठी 2 सीट्स आहेत, त्यामध्ये वेदांता पालघरमध्ये 1 सीट्स आहे, म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला NT2 साठी फक्त 1 सीट आपल्याला उपलब्ध आहे। NT3 साठी 3 सीट्स उपलब्ध आहेत, त्यामध्ये वेदांता पालघर मधले 2 आणि फक्त राज्यामध्ये 1 सीट्स आहेत, म्हणजे NT3 साठी फक्त 1च सीट आहे, लक्षात घ्या, वेदांता सोडलं तर। आणि NT2 साठी फक्त 1 सीट आहे, म्हणजे NT2 साठी 1च सीट आहे आपल्याला। NT1 साठी मात्र 2 सीट्स आहेत, व्हीजे साठी 2 सीट्स आहेत, एससीबीसी साठी 9 सीट्स आहेत आणि ओपन साठी 96 सीट्स उपलब्ध आहेत। एससी कॅटेगरीसाठी आपण जर पाहायला गेलं तर 17 सीट्स आहेत आणि त्यामध्ये वेदांताचे 6 सोडले तर 11 सीट्स उपलब्ध आहेत। एसटी कॅटेगरीसाठी सुद्धा एकूण 20 सीट्स उपलब्ध आहेत, त्यामधील 5 सीट्स वेदांताचे सोडले तर 15 सीट एसटी कॅटेगरीसाठी आपल्याला उपलब्ध आहेत। डिफेन्स 1, 2, 3 साठी एकही सीट्स उपलब्ध नाहीये आणि 221 एवढे सीट्स आपल्याला आयक्यू कोट्यामध्ये म्हणजे मॅनेजमेंट कोट्यासाठी उपलब्ध आहेत। टोटल सीट्स जर आपण पाहायला गेलं तर मेरिटमध्ये जवळपास 451 आहेत, त्यामधले वेदांताचे जर 79 एवढे सीट्स आपल्याला या ठिकाणी शिल्लक आहेत। टोटल सीट्स आपण जर पाहायला गेलं तर 230 एवढे सीट्स आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये उपलब्ध आहेत। मालती मेडिकल कॉलेज जे मूर्तिजापूरचं आहे या ठिकाणी 50 सीट्स उपलब्ध आहेत। त्याचबरोबर अश्विनी रूरल मेडिकल कॉलेजमध्ये मात्र आपल्याला या ठिकाणी 50 सीट्स वाढून आलेले आहेत, म्हणजे या राऊंडमध्ये आपल्याला 100 सीट्स वाढून आलेले आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की मालती मेडिकल कॉलेज ज्या विद्यार्थ्यांनी 3ऱ्या राऊंडमध्ये घेतलेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मात्र इकडे आपल्याला मालतीमध्ये आपल्याला ऍडमिशन घेता येणार नाही, त्याच्यासाठी चॉईस देता येणार नाही। वेदांता पालघर मेडिकल कॉलेजमध्ये एकूण 96 सीट्स आहेत, त्यातले आयक्यू कोट्याचे 17 एवढे सोडले तर 79 एवढे सीट्स आपल्याला वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर या ठिकाणी पाहायला मिळतील। SSPM म्हणजे सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळमध्ये 45 सीट्स उपलब्ध आहेत, त्यातले 21 सीट्स आयक्यू कोट्याचे आहेत, मेरिटमध्ये आपल्याला 24 सीट्स आपल्याला पाहायला मिळतात। सखुबाई नारायणराव कातकडे या ठिकाणी 23 सीट्स आहेत, त्यामधले आयक्यू कोट्याचे म्हणजे मॅनेजमेंट कोट्याचे 14 सोडले तर 9 सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत। मालती मेडिकल कॉलेजमध्ये जवळपास 50 सीट्स मधले 8 सीट्स आयक्यू कोट्यासाठी म्हणजेच मॅनेजमेंट कोट्याला, त्या ठिकाणी 42 सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत। परभणीमध्ये 25 एवढे सीट्स उपलब्ध आहेत, त्यामधले 22 एवढे सीट्स आयक्यू कोट्याचे आहेत, म्हणजे 3च मेरिट सीटसाठी
आहे उपलब्ध आहे. अश्विनी मेडिकल कॉलेजेसमध्ये फक्त 2 सीट्स आहेत तसं पाहायला गेलं तर, परंतु 52 सीट्स टोटल आहेत. म्हणजे 50 सीट्स वाढून आलेले आणि दुसरे 2 सीट्स आहेत, असे मिळून 52 सीट्स आहेत. त्यामधील 8 जर IQचे सोडले तर 44 सीट्स आपल्याला सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला उपलब्ध आहेत. एकंदरीत 2 ते 3 मार्काने कट ऑफ खाली येऊ शकतो. बऱ्याच वेळा NT1 साठी NT2 आणि NT3 साठी सीट जरी नसले तरी सुद्धा ओपनमध्ये तुमचा विचार होत असतो, कारण तुमचा कट ऑफ सेमच राहतो. व्हीजे कॅन्डिडेटसाठी मात्र 2 विद्यार्थ्यांनी खाली असेल तर तुमचा नंबर लागू शकेल. ओपन मधून सर्वांचं EWS आणि OBC मधून ओपन मधून ऍडमिशन होत असतं, त्यामुळे 2 ते 3 मार्काचा डिफरन्स येऊ शकतो. वेदांता पालघरमध्ये मात्र खूप सारा डिफरन्स येऊ शकणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करून घ्या. एकदा चॉईस फिलिंग केली की ती कायम राहणार आहे आणि तिसऱ्या राऊंडमध्ये गेलेली चॉईस फिलिंग तुमची संपलेली आहे, ती नल झालेली आहे, म्हणजे त्याला डिलीट झालेली आहे. आता चॉईस फिलिंग केली की तुम्हाला पुढचा एखादा राऊंड होऊ शकतो ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड. त्यावेळेस मात्र तुम्हाला सीट्स जे काही सीट्स असतील ते तुम्हाला याच चॉईस फिलिंगवरती पुढले भरले जाणार आहे. डायरेक्ट लिस्ट लागेल. आता चॉईस फिलिंग 2 दिवस आहे आणि लिस्ट लागेल आणि पुन्हा त्यानंतर 3 दिवस आपल्याला रिपोर्टिंगसाठी दिलेलं आहे. म्हणजे 11, 12 आणि 13ला चॉईस फिलिंग, 14ला रिझल्ट, 15, 16, 17 या दिवशी 17 तारखेला आपल्याला हा राऊंड संपणार आहे आणि लगेच रिझल्ट त्या दिवशी संध्याकाळी लागू शकतो ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड आणि लगेच चॉईस फिलिंग वगैरे नाही. आता तिथून डायरेक्ट मग 2 दिवस आपल्याला रिपोर्टिंगला मिळेल. जर एका दुसरं शिल्लक राहिलं आणखी किंवा BDSचं शिल्लक राहिलं तर परत आणखी होऊ शकतो आणि ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड आपल्याला 1, 2, 3 होऊ शकतात. परंतु आता सीट्स उपलब्ध नाही. मी सांगितलंच होतं तुम्हाला की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये फक्त 37 सीट्स उपलब्ध आहेत संपूर्ण राज्यामध्ये, 60,000 पैकी. आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये टोटल सीट्स आपल्याला 451 जरी दिसलेले असले तरी सुद्धा या ठिकाणी IQ कोट्याचे 221 आहेत. त्यामुळे मेरिटचे फक्त 230 आहेत, पण त्यातले 100 सीट्स तर आपल्याला मालती मेडिकल कॉलेज आणि अश्विनीच आलेले आहेत. त्यामुळे 130 एवढे सीट्स आपल्याला मेरिटनुसार आहेत. SSPM सारख्या कॉलेजमध्ये किंवा कातकडे किंवा मालती किंवा अश्विनी असेल किंवा परभणी याच कॉलेजमध्ये आपल्याला सीट्स जास्त उपलब्ध असताना दिसतात. बाकीच्या ठिकाणी बऱ्यापैकी मेरिटची सीट उपलब्ध नाही, परंतु आपल्याला IQ कोट्याची सीट्स मात्र आपल्याला मिळणार आहेत. एकंदरीत आपल्या सर्वांना सीट मॅट्रिक्स प्रायव्हेट MBBS महाराष्ट्र राज्यामधील ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडसाठी कोणत्या कॅटेगरीला किती सीट्स उपलब्ध आहेत आणि IQ मध्ये किती सीट्स आहेत हे सांगण्याचा जो प्रयत्न केलाय, हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच यानिमित्त. जय हिंद, जय महाराष्ट्र.